वळसा लागला सरिसा पाठोपाठी 184ची करा सोडव रिगाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते सवेची येते 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली रहाटी तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा विठ्ठल 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 काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं व्रज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
पुण्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणे शरण एका जनार्दन सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकास आता हृदय हे आपुले चौपाळुन्या बलीवरी वैसौपावली श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184 ची करा सोडवण रिगाया शरण पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबवनाथ माथुर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतीचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अक्राळेकर फार चरणाचं नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 आणि म्हणून अक्राळेकर आलेली सर्वच पाहुणी मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा बोला माझ्याशी कोणाचा कोणाचा गाई तुकाराम महाराजांचा. तो फार लक्षपूर्वक आहे काय त्याचं कारण असं आहे अक्राळेकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेवा तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेवा अक्राळेकर तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे का कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे गाड्या दादा मी हे प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोत्यांना प्रामाणिक महाराज आहे मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे अक्राळेकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा काय असावा ग माय अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतात तेवढं तर बोला मग त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी पुरावा असावा. हे अक्राळेकर नसेल पुरावा महाराज पुरावा सरळ अर्थ आहे त्याचा मला काय सभापती हा. पण पुढचा मुद्दा आहे का प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज आपल्याशी फार गोड बोलतात. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप तिकडे बोलू नका दादा पाठीमागे सगळे तरुण कीर्तनात येऊन बसले तरी बरं होईल ना दादा. चष्मेवाले दादा मला विक्षेप चालत नाही. तुम्हाला गप्पा मारायची असेल तर खुशाल मंडपाच्या बाजूला जरी गेली तरी चालेल. माझं काय तळमळ नाही. पण श्रद्धेनं आलात ना तुमच्या पायात बूट चप्पल असेल उभे असलेली मंडळी या परिवाराने एवढा मोठा खर्च केला ना तर आपण श्रद्धेनं कीर्तनात येऊन बसा. मला विक्षेप चालत नाही. का हो अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत अक्राळेकर. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल ना तेवढं बरं वाटेल. पुढची सूचना आहे का यदा कदाचित कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा. का जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक घ्या मला सांभाळून. विठ्ठल विठ्ठल काय नाही रुपये आजच्या अभंगाच्या द्वारे महाराज म्हणतात मिळालं या विषय
पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला या विषय. मग महाराज एक संदेश देतात, किती या काळाचा सोसावा वळसा. तुमच्या आपच्या पाठीमागे जो काळ लागलेला आहे ना, जो घेण्याकरता एक दिवस येणार आहे, महाराज म्हणतात किती सहन करावं, किती सोसावं या काळाचं. का हो तुकाराम महाराज, असा काय त्रास आहे त्या काळाचा? आलेल्या साधकांनी प्रश्न केला. तुकाराम महाराज म्हणतात, लागला सरिसा पाठोपाठी, तो काळ आपल्या पाठीमाग लागलेला आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, यदा कदाचित जर काळ आपल्या पाठीमाग लागलेला आहे, तर या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी, आणि त्या संधीचं सोनं करायचं. का हो तुकाराम महाराज, अशी काय संधी मिळाली या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर? महाराज म्हणतात, 184ची करा सोडवण, 184 योनीची सोडवण करण्याची संधी मिळाली या मानवी जीवनाला आल्याच्या नंतर. मग एक काम करा, का हो तुकाराम महाराज, त्या संधीचं सोनं करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? महाराज म्हणतात, रिगाया शरण पांडुरंगा. तुम्ही काय करा? पांडुरंग परमात्म्याची शरणागती करा. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, का हो तुकाराम महाराज, का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंताची शरणागती करावी? महाराज म्हणतात, त्याचं कारण असं आहे, हा नरदे नावाचा पिंड आहे बरं का. अकराळेकर आलेली पाहुणे म्हणले, लक्षपूर्वक आहे. हा नरदे नावाचा पिंड आहे. महाराज म्हणतात, आईच्या उदरात वाढायला लागला ना, हे मरण तेव्हापासूनच आपल्या सोबती. उपजल्या पिंडा मरण सांगा. महाराज म्हणतात, त्याचा स्वभाव आहे, मरते उपजते सवेची ते. मग दृष्टांत दिला तुकोबाराने शेवटच्या चरणामध्ये, पूर्वीच्या काळातला, आताच्या काळातला नाही दिला. थोडा सुरेंद्रचा नॉर्मल आवाज कमी करा ना, खूप छान आहे, मस्त. पूर्वीच्या काळातला दृष्टांत दिला. पूर्वीच्या काळी माता मावल्या बारव म्हणा, आड म्हणा, बारव म्हणायच्या आईल्याबाईंच्या काळातली बारव, त्या आडावरती पाणी ओढण्याकरता जायचे ना. हा, आता राहिलं नाही ते, आता सुविधा वाढल्या. त्या बारवामध्ये मोटर आली, बटन दाबलं का पाणी अंगणात येतं. अजून सुनाला फॅसिलिटी दिली. आता नळी आली, ती नळी कनेक्ट केली, जोडली, विकास गुरुजी का पाणी हंड्यात नाही तर राजनात जात. आता एवढीच पद्धत येऊ नये नवीन बा, पाहुणा आला का नळीच तोंडात द्यायची. हा ना भाऊ, सुविधा वाढत चालल्या. पण पूर्वीच्या काळी माता मावल्या आडावरती पाणी ओढण्याकरता जायच्या. राहटाचा दृष्टांत दिला तुकोबाराने. तुकाराम महाराज म्हणतात, त्या राहटाला गाडग्याची माळ आहे. सभापती, एक मडकं पाण्यात गेलं की एक पाण्याच्या वरती येतं, एक भरतं आणि एक रिकामं होतं. एक भरतं आणि एक रिकामं होतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, असं एखादं मडकं आहे अकराळेकर, जे पाण्याच्या वरती येतं आणि फुटल्या जातं. तिकडे बोलू नका म्हणा त्या स्वयंपाकवाल्या ताई, काय गप्पा झाल्या त्यांच्यावाल्या, काय कळलं त्यांना, काय नाही, त्यांचं चालू. कोई किसी में मगाम, कोई बोलू नका म्हणत आहे. ऐका, हे बघा, हा 1 तास मी तुम्हाला हसवत बसेल अकराळेकर, पण हसवण्यात माझा फायदा नसेल, तुमचा फायदा नसेल तर कीर्तन परंपरा काय कामाची? इथं चांगलं घेऊन जायचं, आलं ना, चांगलं घेऊन जायचं. दृष्टांत देतात, एखादं मडकं असं आहे पाण्याच्या वरती येतं आणि बोला की फुटल्या जातं. पण फिरणं चालू आहे बरं, फिरणं चालूच आहे. जन्म मृत्यूची अर्जा उपज येते नासे, नानोबरा सांगतात, नासिले ते पुनरुपी हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. चालू आहे ते फिरणं. पण महाराज म्हणतात, एखादं मडकं असं आहे पाण्याच्या वरती येतं आणि ते फुटल्या जातं. मग याचा सिद्धांत काय? अकराळकर याचा सिद्धांत एकच आहे, एखादं मडकं असं आहे तुकोबाराय सांगतात, जे भगवान परमात्म्याची शरणागती करतं आणि त्याच्या जन्म मृत्यूची अर्जा संपते. विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा, वैकुंठवासी आदरणीय कारभारी शंकर कांडेकर, इहलोकाची यात्रा संपून आदरणीय कारभारी दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय कारभारी दादा जिथून आले तिथे गेले, तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं आहे. ज्या लोकांमध्ये तुमचा आमचा जन्म झाला ना अकराळेकर, त्या लोकाचं नाव सांगितलं मृत्यूलोक. मृत्यूलोकाची सरळ व्याख्या आहे, मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यूलोक.
आणि म्हणून आदरणीय पूज्यश्री कारभारी दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना, का मुलीच्या जीवनात आलेली ऐकत आहे हा लक्षपूर्वक. काय त्या बाईला तोंड रे बाबा, तो नवरा सांभाळ जाणं तिला. कधी कधी लोकांना वाईट वाटतं, एवढं सांगून सुद्धा लोक ऐकत नाही म्हणजे किती असं. ती कीर्तनात आली एवढी भांडकुदळ असेल, घरी गेली उकच असेल. माझं मी स्पष्ट बोलणार बघताय तुम्ही, नाही कीर्तन घेतलं माझं, मला काय नाही होत, पण थोडं ऐकत त्यांना म्हणता येईल. तुमचा आवाज आमच्या पण सिस्टीमचा आवाज दाबू राहिली ती बाई. काय काय आवाज असं ऐकत आहे दादा, ऐकत. सांगा त्यांना कोणीतरी कार्यकर्ते सांगा. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना, ऐकत आहे का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आणि निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेली ना अकराळेकर, का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आज 1 वर्ष झालं दादांना जाऊन. 2 मुलं आहेत, आदरणीय संजय दादा आणि आदरणीय शिवनाथ दादा. मुली आहेत शिलाताई, मनीषाताई आणि मंगलताई. अशी एखादी रात्र गेली नसेल या मुलींच्या जीवनात, असा एखादा दिवस नसेल गेला का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून का आमच्या बापाची आठवण काढायची. तुकोबरांच्या भाषेतला बाप ऐकायचंय बरं का, तुकोबरांच्या भाषेतला बाप ऐकायचा. आज का आम्हाला बाप सांगण्याची गरज आहे. लोक काही लोकांची मनस्थिती अशी झाली आहे, महाराज लोकांचा धंदा झाला म्हणतात, यांना आईबाप सोडून दुसरं काही सांगता येत नाही. पण असे बरेच बाप दुखी आहे, अशा बऱ्याच आया दुखी आहे. भरपूर संपत्ती कमवून ठेवलेली लेकरा करता. हल्लीच्या काळात सहज म्हणून जातात लेकर, काय केलं आमच्या करता. अशा म्हणणाऱ्याला पोराला माझा प्रश्न आहे, पोरांना आपल्याला आत्ता घमेंट चढली, आपण आत्ता पैसे कमवायला लागलो, सहज म्हणून जातो आपल्या बापाला काय केलं म्हणू नका. हे जुनी माणसं आहे ना, अत्यंत कष्टाची जीवन जगलेली माणसं आहे. पूर्वीच्या काळी जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली ना, आताची प्रजामध्ये सांगू नका तुम्ही तो काळ वाईट बघला. का सांगू नका, त्यांनी तो भोगला. एक कवी 2 शब्द लिहितो आमच्या बापाबद्दल. बाप कष्टाचा कावाडी, उसमळ्यात तोडतो या बाकर. बापानं गरिबी भोगली ना, म्हणून एखादा गरीब असेल ना अकराळकर, त्याला हसू नका कडे दादा, जाईल त्याची गरिबी कधीतरी निघून. गरिबी श्रीमंती सावली सारखी आहे, कधी निघून जाईल काय सांगता येईल. एखादा गरीब असेल त्याला हसू नका. एखादी गरीब बहीण असेल ना ताई, 2 बहिणी असतील ना तुम्ही, गरीब बहीण श्रीमंत बहिणीच्या घरी जर कधी आली ना ताई, तर त्या गरीब बहिणीला विचारा, तुमची श्रीमंती ना का सांगत बसू. तिला विचारा, ताई देवानं तुला लई गरिबी पदरात टाकली बघ, बरं चाललं का ताई तुझं आलं, अडचण आली तर मला सांग बरं ताई. ती गरीब बहीण जर माहेरात गेली ना, सासरी गेली ना, 10-20 मैत्रिणी आले, ते सांगते, अगं देवानं निवृत्तीरात रायाने फार माझ्या बहिणीला श्रीमंती दिली, पण तिच्या घरी गेली तर ती कधी स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते. एखादा गरीब असेल तर त्याला हसू नका, गरिबी निघून जाईल. जुन्या माणसानं गरिबी भोगलेली. बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या बाकर पोरांना ठेवून, कांड उसाच चाकतो या. कमीज खवाटी पाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ती गाळ जोडली. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पोराना नाही. गरिबीच्या काळातला बाप या विचारा की तो बरं बघा दादा. आज विकास महाराज आख्या महाराष्ट्राला प्यारे, पण विकास गुरुजीने तो बाप आठवायचा. ज्यावेळेस विकास गुरुजी आळंदीहून आले ना,
लेकरू भजन मृदंग वाजवायला लागलं. एखाद्या गावात गेले ना तर वडील म्हणायचे, पाटील माझं पोरग मृदंग वाजवायला लागलो, वाजवत येतं का माझ्या लेकराला मृदंग? आम्ही तो बाप आठवायचा. मिलिंद महाराज, सूर्यदास भाऊ, तो बाप आठवायचा. 2 प्रामाण 2 चाली यायला लागले. ओ रामभाऊ, माझं लेकरू भजन म्हणतं म्हणून देतं का माझ्या लेकराला? आम्ही तो बाप आठवायचा. आत्ताचा बाप नाही आठवायचा. ज्या बापानं आमच्या करता हात पसरवले असेल ना, त्या काळातला आम्ही जर बाप आठवला ना, तर हल्लीच्या काळातला आज बाप सुखी राहू शकतो. बाप करी जोडी लेकुराचे मोडी, बाप करी जोडी लेकुराचे मोडी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी टाळी वाजवा माय बाप. लेकुराचे मोडी, तो बरं आहे, सांगतात ऐका रे. बाप करी बाप नावाचं तत्व काय असतं? लेकुराचे मोडी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. आपुली करमंडी वाळ मोडी, आपुली करमंडी वाळ मोडी, आपुली कुरबंडी वाळ मोडी, आपुली कुरबंडी वाळ मोडी. एका एक केला मिरासी प्रधानी, एका एक केला मिरासी प्रधानी, एका एक केला मिरासी प्रधानी, एका एक केला एकदा जोरदार टाळी वाजवाय गाड्या आपण मस्त बघ. 1च तास कीर्तन होणार आहे फक्त. 12:30 वाजता थांबायचं आहे आपल्याला. पण ऐका, हे उद्या ऐकायला मिळणार नाही हा मृदंग, या चाली, हा आवाज. आदरणीय आमच्या शाईनाथ भाऊनी फार खूप सुंदर नियोजन केलं. आदरणीय आमचे दिलीप भाऊ अकराळेकर आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून संत निवृत्तींना देवांच्या सानिध्यामध्ये राहून मृदंग साधनेवरती प्रेम करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तप्राण विकासजी महाराज बेलुकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजूया. पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत नाशिक जिल्ह्यातील एक रत्न, गोड स्वराची साधना करून त्या साधनेचं फळ आदरणीय आमचे रोहिदास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊंना दंडवत करतो. भाऊंना ज्या चालींचं मिलन, गाण्याकरता, रागाकरता ज्यांना मिलन करता येतं ना, जिथं स्वराचं चालीचं मिलन करतात, आदरणीय आमचे मिलिंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार माऊली महाराज असतील, लाखलगावकर, गंगा पाडाळीकर, ओढेकर, सगळी आदरणीय आमचे बाळासाहेब जे असतील, ओढेकर असतील, सगळे लाखलगावकर असतील, सगळे सोबदार, विनेकरी. बरं, एक विनेकरी नाही, 2 विनेकरी आहेत मस्त सोबदार. आमच्या समीर दादाने सांगितलं, महाराज आजचं नियोजन कडक आहे म्हणले. वातावरण आमच्या गणेश दादांचं अत्यंत गोड साऊंड आहे. माझ्या दादा करता एकदा टाळी वाजूया मस्त. शेवटच्या सेकंदापर्यंत आपल्या कानावरती जो गोड स्वर आपल्या कानावरती येते ना, जिथं स्वराची आपण रास म्हणतो, रास, नुसती बोट पळायला लागलं का दिसत नाही बोट आमच्या रासने गुरुजींचं पेटीवरती. रासने गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे सभापती असतील अखलगावकर, सगळीच प्रेमाची माणसं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चला
तुकोबाराय सांगतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी. अत्यंत कष्टाचं आपलं बापाचं जीवन. गरिबी भोगणारा बाप होता. ऐका, वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आले म्हणून सांगतो, बाप करी जोडी. गरिबी भोगणारा बाप होता. ऊसतोडीला जाणारा बाप होता. घरी आल्याबरोबर लेकीला विचारलं, पोरी तुला काय व्हायचं? पोरीने सांगितलं, बाबा मला डॉक्टर व्हायचं. पोराला विचारलं, राजा तुला काय व्हायचं? बाबा मला इंजिनियर व्हायचं. बापानं रोज ड्युटी करायची. त्या काळातला पैसा म्हणजे किती? 5,000 रुपये महिन्याला भेटायचे. पोराचं शिक्षण केलं, 1 नंबर आला. ऍडमिशन घ्यायचं हे पुण्याला, पण सांगितलं 5 लाख रुपये लागतील तर पोरग इंजिनियर होईल. नाही तर होणार. बाप घरी आला, बायकोला विचारलं, कुठून आणू आता एवढे पैसे? पाहुणे रावळ्याला फोन केला तर कोण पैसे दिले या काळात? काळजी करू नको, बायकोला सांगितलं मी जातो साहेबाला विनंती करतो. साहेब आता 15,000 रुपये महिना आहे मला. आज 5 लाख रुपये जर व्याजानं दिली तर माझं लेकरं इंजिनियर होणार आहे. साहेबांना सांगितलं, अरे राजा या 15,000 कधी तू 5 लाख फेडणार आहे? भेटणार नाही. साहेब काही करा, पण माझी विनंती आहे तुम्हाला, मला 5 लाख रुपये द्या. दिले बापानं. आता 5 लाखाचं ऍडमिशनच घ्यायचे होत. मग फक्त 200 रुपये खिशात घेतली, बस धरली आणि निघाली. पुण्याला गेला. जाता जाता 70 रुपये लागले. आणि रिक्षावाल्याला सांगितलं, इथं इंजिनियर कॉलेज कुठे? 30 रुपये लागतील इथून जायला. असं हे 30 रुपये घे, मला सोड तिथं. तिथे गेले. साहेब माझ्या पोराचं ऍडमिशन घ्यायचं होईल, किती लागतील? 5 लाख रुपये. बरं मी आणून देईल, बरं पण माझ्या लेकराचं ऍडमिशन घ्या. बाप आनंदानं घरी आला, जेवण केलं. पोरग पाठवलं इंजिनियरला. पास झालं, नोकरीला लागलं. बापाला सांगितलं, बाबा मला का नाही आता 50,000 रुपये पेमेंट मिळणार आहे. बापानं अख्ख्या गावाला पेढे वाटली. अकराळेकर अख्ख्या गावाला पेढे वाटले बापानं. आता मात्र पोरग अमेरिकेला जाणार होतं, पण सांगितलं, अरे राजा एक काम कर, आमचं शरीर थकलं आता, आमच्या डोळ्यात देखत लग्न झालं म्हणजे आमचं सुखानं केलेली कष्ट आता सुखानं मार्गी लागतील. आता एक काम केलं, लग्न. शिकलेली पोरगी केली. ऐका का ताई, लक्षपूर्वक शिकलेली मुलगी केली. काय वाईट केलं लेकराच्या बापानं? गेलं लेकरू अमेरिकेला. पण 3 दिवस नव्हते होत बापाला का फोन करायचं, पोरा जेवला का रे, पोरा ड्युटीहून आला का रे. 3 दिवस झाले फोन करायचं बाप. एक दिवस त्या पोराच्या बायकोन फोन उचलला, मामा का रोज रोज फोन करता तुम्ही? आजपासून फोन नाही करायचा तुमच्या लेकाला. रोज फोन करतात त्यांना, फोन नाही करायचा. ऐका का ताई, शिकलेली होती ना, शिकलेल्या मुलींनो सोपं वाटलं ते बोलणं, पण बापाच्या राहायला फोन नाही करायचा आजपासून मामजी. 3 दिवस झाले त्याला फोनच येईन. 4थ्या दिवशी रावलं नाही पोराला, बाबा तुम्ही मला 3रा दिवस नाही उजाडला तर फोन करायचे. पोरा फोन केला होता पण तुझ्या बायकोनं उचलला आणि सांगितलं, आजपासून तुमच्या लेकाला कॉल नाही करायचं. भरपूर पैसा होता आता त्याच्याकडं, अमेरिकेत होता तो. पण हे बघा ताई, आजार कधी आणि कोणाला विचारून येतं. लेकरू आजारीच पडलं ते टेन्शन. अमेरिकेत आता एवढा पैसा होतो पोरग रिपेअर होणार नाही, एवढा आजार लागून गेला त्याला. खस्ती खाली त्यानं. काय बायको मिळाली मला, माझा बापाचा आईचा संबंध तोडायला लागले. त्यानं तालुक्याला कळवलं, तिथं मोठ्या पोरग आणलं, तिथं ऍडमिट केलं. त्या बापाला कळलं. तोपर्यंत तर बाप वेडा होऊन गेलेला होता, भीक मागत होता. लेकराचा फोन तोडलं म्हणले हो काय, त्याची पत्नी वारून गेली, तो आता भीक मागायला लागला असं कुठंतरी. पण तो दवाखान्यासमोर येऊन भीक मागायचा. माणसं वेडी होतात बरं कधी कधी, रस्त्यानं फिरणारी माणसं.
याला घरातले प्रपंचातले माणसं जबाबदार असतात कधी कधी. म्हणून त्याला उदाहरण सांगतो मी तुम्हाला पटवून. मी काय दंतकथा नाही सांगणार तुम्हाला. हा उदाहरण, माणसं बा कशी वेडी होऊन जातात म्हणून, आणि कशी बसतात ती, कशी टेन्शन न होतात. 2 लेकरं होती, मुलगी मुलगा. गरीबी होती बापाची. पोरीने सांगितलं बाबा मला 1000 रुपये द्या. कशाला? ड्रेस घ्यायला. बापाने सांगितलं पोरी देत होतं 1000 रुपये, पण मला हप्ताभर कामाला जावं लागेल. पोरीने सांगितलं काय केलं मग माझ्या करता तुम्ही? 1000 रुपये नाही देऊ शकत माझ्या करता बाबा तुम्ही? कामाला गेला आमचा बाप, हप्ताभर गेला, 1000 रुपये दिले पोरीच्या ड्रेसला. हारला नाही बरं, पण दिली. दुसरा हप्ता आला, कुठं पोरानं सांगितलं बाबा मला बूट घ्यायचे. किती? 1000 रुपयाचे. जातो पोर, देतो पोरं तुला, पण मला हप्ताभर कामाला जावं लागेल. पोराने सांगितलं काय केलं बाबा आमच्या करता मग तुम्ही? तरी आमच्या बापाला वाईट नाही वाटलं. मुलगी बोलली वाईट नाही वाटलं. आता मात्र पोराची आई आली, लेकराची आई आली. सांगितलं पोरांनो, अरे 25 वर्ष झाली आमच्या लग्नाला. ज्याला माझ्या करता काय नाही करता आलं तो तुमच्या काय. आता कसला आमचा बापा, आता कसला. पोरगी बोलली वाईट वाटलं नाही, मुलगा बोलला वाईट वाटलं नाही. पण ज्यावेळेस खांद्याला खांदा लावून संसार करणाऱ्या बायकोनं अपमान केला ना, आता मात्र तो कसला बाप. त्याच्या डोळ्यातूनच पाणी आलं. म्हणून ताई, ही माणसं फार टेन्शन मध्ये मंडपातली. का? सहज म्हणू नका आपल्या आईला, आपल्या सहज पोराला, तुमच्या नवऱ्याला म्हणू नका. सहज म्हणून जातो आपण, पण सहज शब्द एवढा बोचून जातो त्यांच्या हृदयाला. बरं, त्याला असा प्रश्न आहे, त्यानं आईला सांभाळा का बाईला सांभाळा? तुमचा प्रश्न असा असतो, कोणाला कोणाला सांभाळू मी? तुम्ही कोणाला सांभाळू नका, फक्त तोंड, तुमचं तोंड सांभाळत आहे, सगळे सुखी होतील. हा, तिचं सारखं दटणं असतं, तुमच्या भावाला सांभाळू का, तुमच्या बहिणीला सांभाळू, तुमच्या बापाला सांभाळू का, तुमच्या, तू कोणाला सांभाळू नको, फक्त तो तोंड सांभाळू. तो सगळं सांभाळ करेल बिचारा. आपल्या तोंडापायी आपण सगळं हे बरं कसं करीत चाललो आपण, सगळं संपत चालली ना, ते तोडे चाललो आपण. माणसं खसतात. म्हणून ताई, 2 सुना आहे ना तुमच्या घरात, कधी तुमच्या नवऱ्याचा अपमान करू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान केला, सगळं तो कष्ट केलेली त्याची वाया गेलेली समजून घ्यायची. कडे कष्ट करणारा बाप होता, भीक मागत होता दवाखान्यासमोर. भीक मागून आणायचं, त्याला कळलं पोरग आहे दवाखान्यात, बरेच पैसे खर्च केले, पण तू भीक आणून त्या दवाखान्यात द्यायचं. घ्या माझे पैसे घ्या, लाव कोणा तरी पेशंटला. तो पैसे भिका म्हणून पोरा तिथे देऊन टाकायचा. पोरग रिपेअर झालं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं, हे पोरा इकडे, जो कोपऱ्यात तो भीक मागतोय ना, एक काम कर, त्याचे पाय धर बरं का जाऊन. का हो डॉक्टर साहेब? मला माहिती नाही तो कोण आहे, काय आहे, त्याचं नाव गाव माहिती नाही, पण तो जेवढे भीक मागून पैसे आणून द्यायचा ना, त्याला कळलं तो कोण आहे काय माहिती नाही, पण तू माझ्याकडे पैसे आणून द्यायचा, आणि तुझ्या या सगळ्या जेवढा खर्च झालेला ना तो देत राहायचा. आणि म्हणून चालत चालत गेला. शेवटी बाप आहे ना, बापाचा चेहरा पाहिला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, बाबा तुम्ही भीक मागता? चेहरा ओळखलं बापानं सुद्धा. लेका, तुझी आई मरून गेली, आता दुसरं काय रे? मला माहिती नाही तू या दवाखाने म्हणून. असं माहिती असतं तू मरणाच्या दारात आहे. अरे नुसती भीक काय रे, अख्खी जमीन विकून टाकली असती, तुझ्या दवाखान्याला कर्ज केलेली असती. आमचा बाप बिबय मागायला तयारी, किती पैसा लागू द्या, पण तो कोणा करता जीव असतो? फक्त पोरा करता आणि पोरी करता. तसं तुकोबरा सांगतो, बाप करी जोडी लेकुराची उडी. असा कष्ट करणारा बाप या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय कारभारी दादांचे ज्ञानोबरांच्या भाषेत सांगतो आता, 2ही सोहळे झाले बरं का. ज्ञानोबराय सांगतात, या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा देहाच्या गावा आलिया. जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो धनंजया जिया परी. मग आलोय त्या देहरूपी गावाला. का हो ज्ञानोबराय? आम्ही आलो करते कशा करता? ज्ञानोबराय सांगतात, या देहाला येणं आणि जाणं ही इरजार संपवण्याकरता. ज्ञानोबराय पुढच्या ओळीत फार गोड बोलतात. कधी कधी ज्ञानोबराशी बोलून पहा, कधी कधी तुकोबराशी बोलून पहा बरं का. ज्ञानोबराशी बोलायचं हे श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगायला आला इथं फक्त.
नामदेव महाराजांना विचारायचं. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी ओवी. मग काहून ज्ञानोबा आम्ही देहरूपी गावाला आलो कसे का? या जन्म मृत्यूची हरजार संपवण्याकरता. संपवते येते तैशे येण्याची शरीरा येणे सरे. ज्ञानोबा सांगतात किंबहुना एर झारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवते. मग काय करावं लागेल पर्याय? ज्ञानोबा सांगतात आम्हाला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल. जी भक्ती अनादिकालापासून आलेली तरी जडजडून वाहिला निघ ये भक्तीची वाटी जिया पावशी अव्यंगणीचे दाम माझे. आम्हाला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल आज आत्ता ताबडतोब. तरी जडजडून वाहिला निघ या शब्दाचा अर्थ आहे आज आत्ता ताबडतोब आम्हाला भक्तीच्या वाटेला लागावं लागेल. जी भक्ती अनादिकालापासून आलेली. अनादी म्हणजे तुकोबारा एका रामभक्ताला शरण जातात. शरण जाऊन भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुबटा. माझा दाबाव्या सुबटा. माझा दाबाव्या सुबटा. काय भक्तीच्या वाटा माझा दाबाव्या सुबटा. माझा दाबाव्या सुबटा. माझा दाबाव्या सुबटा. शरण शरण हनुमंता तुम्हाला रमता. काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुबटा. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. हरी काय भक्तीच्या वाटा मत दाबाव्या सुबटा. रामरायाच्या सेवका आणि शरण आलो म्हणे तुका. तुकोबारा शरणागती करतात परमात्म्याची. काय भक्तीच्या त्या भक्तीच्या वाटेला लागल ज्ञानोबा सांगत. त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागल. मग जन्म मृत्यूची हरदार संपेल. असाच एक प्रश्न साधकाने तुकोबाराला सुद्धा केला. का हो तुकाराम महाराज या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची हरदार संपवता येते का? तुकोबारा सांगता संपवता येत नाही. त्यांची सरली येरदार चांची सरली. येरदार चांची सरली. येरदार चांची सरली. येरदार रांची सरली रे दार. रांची सरली रे दार. रांची सरली रे झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. चांची सरली. येरदार चांची सरली. येरदार चांची सरली. येरदार चांची सरली. येरदार रांची सरली रे दार. रांची सरली रे दार. रांची सरली रे दार. तुकोबारा सांगतात त्यांची सरली. साठवेला हरी जे हृदय मंदिरी. हृदय नावाच्या मंदिरामध्ये परमात्म्याला ज्या भक्तानं साठवलं तुकोबारा सांगतात त्यांची सरली. हे सगळं का करायचं हो? आम्हाला एक दिवस जायचंय बरं. एक दिवस जायचंय कुठं? नाशिकला फिरायला. वारकरी संप्रदायातील अत्यंत साधनिष्ठ जीवन जगणारे आदरणीय आमचे माधव महाराज शिंदे अनेक महात्मे घेऊ इथं जावं लागतं म्हणून आलो ना. लय थोड्या दिवसाचा विषयाकडे आपल्याला. हे बघा शास्त्रकारांनी 4 भाग केले. 100 वर्षाचा विषय ना. 1 ते 25. 25 ते बोला 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 50. 50 ते 75 आणि 75 ते 100. या वयामध्ये काय काय करावं याला शास्त्र याला पुरावा आहे. प्रथमोनार्जितम विद्या
द्वितीयम नारिचितम धनम तृतीयम नारिचितम पुण्यम चतुर्थम किम करशती. 1 ते 25 या वयामध्ये माणसानं विद्या कमवावी. 25 ते 50 या वयामध्ये शास्त्र सांगतं धन कमावं. 50 ते 75 या वयामध्ये माणसानं पुण्य कमावं. चतुर्थम किम करशती. 75 ते 100 या वयामध्ये काय करता येत नाही माणसाला, हरून होतो. आयुष्य किती इनमीन विकास गुरुजी फक्त 25 वर्षाचं. हे बघा 25 वर्षाचं आयुष्य होतं इनमीन आपल्याला कळायला लागतं. कळायला लागलं का बोला बोला आम्हाला माहिती. बरं लग्न झालं अजून 25 वर्षाचं टाका किती झाले. 50चा आकडा झाला का पोरग म्हणतं बाबा तुम्ही थांबून घ्या. मग आयुष्यच किती हो. 25 वर्षाचं आयुष्य नाही काय कोणाची ती निंदा करत नका बसू. इथं जो भेटल त्याला चांगलं म्हणा. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. काय लोक नाव ठेवण्यात आयुष्य घालवतात. बरं नसते राजकारणात नाही इकडे जळाजळी सुरू झाली. काय 41 घेतून 51 घेतून 31 घेतून 25 घेऊ दे त्याच्या प्रारब्धात. ते घेऊ दे त्याच्या प्रारब्धात. ते अन्नमान धन येतो प्रारब्धात. काय होत नाही इथं जळून निंदा करून कोणाची. जळण्यात काय मजा नाही. बरं तिकडे त्या का मंत्र्याचा काही कोटीनं घोटाळा झाला तिकडं नाही कोणी बोलत. इथं एखादा महाराज मोठा झाला नावा द्यायला आला का बसलीच बोकंडी त्याच्यावाल्या. काय नाव नका ठेवत बसू. झाला तो मोठा ज्ञानोबरांच्या कृपेने निवर्तनात देवाच्या कृपेने तो तुमच्या गावाला यायला चांगली गाडी घेईल. एखादं घर बांधील नाही तर मंदिर बांधील. तो थोडी बिअर बार टाकणार आहे. आणि ज्यानं बिअर बार टाकली त्याचं काय केलं आपण. चांगल्या गोष्टीला दात द्या काढ्यात आलं. काय नाव नका टाक. तुम्हाला 2 लेकर आहे ना. 11 लेकर 2 लेकर आहे ना. 1 माळकरी आणि 1 हा बस मला माहिती तुम्ही काय म्हणणार आहे. 1 बेवड आहे. मग मायबापाला पांडुरंगाची शपथ तुम्हाला कोण्या लेकराची काळजी असते हो माळकरीची. आपण विचार आहे बापाला किती पोर आहे 2 लेकर आहे कसं चाललं. काय नाही बाबा आता मोठा कसा आहे माळ घातली तो भजन करतो त्याचा प्रपंच लय चांगला आहे तो पैसे कमी येतो. मग काळजी कोणाची लहानाची का बरं तो रोज पिऊन येतो. म्हणजे तो डबल चपटी हाणून आला पाहिजे असं त्याला म्हणता का. काय त्या भांगाराला टक्केवारीतच बसता. अरे ज्यानं माळ घातली जो भजन करतो जो तुमच्या नावाचा झेंडा घेऊन मिळवतो त्याला धन्यता द्या. वाईटाला काय चांगलं मग त्याला नाही कळत त्या बेवड्याला त्याचा प्रपंच उघड्यावर लेकर बाळ. लोकांना कधी कधी वाईट वाटतं बा दारूवर व्यसनावर बोलत असताना या बेवड्याचा दारुण्याचा रोष आमच्यावर. म्हणतात ती बेवडी आमच्या खिशातली बेतो रे मारा. काय जातं तुम्हाला आमच्या खिशातलं काय जात नाही. पण ज्याला लय दारूसाना दे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय. मग जाय कधीतरी त्या भंगाराचा प्रपंच पाहण्याकरता खतरनाक. लोकायला वाईट वाटतं बघ का बोलतो. आलेल्या मायबापाला ओपन प्रश्न आहे माझा चॅलेंज आहे वरबट करून सांगा. पण या मायबापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं. काळजी असते ना. गरिबी भोगणारा बाप होता मुलगी लग्नाच्या वयात आली. काळजी पडली आमच्या बापाला कसं होईल लेकीच्या आयुष्याचं कल्याण करावं वाटलं आमच्या बापाला. अकराळेकर श्रीमंत घरचा पोरगा पाहिला कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं. काय वाईट केलं. आणि सुखानं लेक वाईटी लावली. आणि 3ऱ्या दिवशी लेक माहेरात आली पोरीच्या डोळ्यातून पाणी आलं. बापानं सांगितलं पोरी 18 वर्षाची झाली आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही येऊ दिलं. आज काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी यायला. काय नाही बाबा उगाच झालं नाही सांग पोरी. बाबा वाटलं होतं तुम्हाला तुम्ही एकुलत्या एका मुलीचं कल्याण कराल. पोरी मी सावकाराकडून कर्ज काढून लग्न केलं. मी काय वाईट केलं तुझ्या आयुष्याचं. वाईट एकच गोष्टीचं झालं आजच्या दिवसाला मला माहेरात द्यायचं तर तुमचे जावई बापू भरपूर पिऊन आलेत भरपूर व्यसन करून आलेत बाबा. ऐकलं आमच्या बापानं जावई दारुड्या निघाला म्हणून. त्या दिवसापासून लेकीच्या दारात पाऊल नाही ठेवलं. पण बाप आहे ना तू अधूनमधून आठवण आली का लेकीला कॉल करायचं. कसं चाललं पोरी तुझ्या आयुष्याचं. पोरीने विचार करावा लय कष्टाचं जीवन आहे माझ्या बापाचं. 6 महिने घातलेत माझ्या बापानं. आता कुठंतरी बोलू नका रे तिकडं. विठ्ठल 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 कष्टाचं शरीर आहे माझ्या बापाचं. आता कुठेतरी सुखाचे दिवस आले. आजारानं थैमान घातलं माझ्या बापाच्या पाठीमागे. लय आजार लागले माझ्या बापाला. आणि माझा प्रपंच जर दुःखात कळाला तर माझा बाप जीवन नाही जगला. या गणतात विठ्ठल विठ्ठल लेकीनं सांगावं बाबा माझा प्रपंच का नाही लय आनंदात चालला. माझा प्रश्न आहे तुम्हाला आलेल्या माय बापाला. आनंदी असतो व्यसनी माणसाचा प्रपंच.
कधीतरी त्या चित्रपाती व्यसनी माणसाच्या घरातला. अरे 300 रुपये रोजानं कामाला जाते त्या बेवड्याची बायको. 300 रुपये कमवून आले, 200 रुपयाचा बाजार केला ताई, 100 रुपये जपून ठेवलेला. आणि लेकरू आपण पण तापलेलं होतं. सायंकाळ झाली, स्वयंपाकाला बी लागली, चौथीला जाणार पोरगी बी शिडी वाचित होतं. तेवढ्यात तो दारू पिणारा बापाला लात मारली लेकराला. बायको जवळ गेला, 100 रुपये दे मला, 10 रुपयाला. तिनं सांगितलं नाही हो धनी माझ्याकडं नाही. म्हणता की लात मारली त्या माऊलीला. ऐका हातातली भाकरी चुलीत गेली. पाण्याचा तांब्या भरलेला होता, कलणला सांडला, पाण्यानं चूल विजून गेली. लात मारल्यामुळे तानं बाळ होतं मांडीवर. आराजवळ गेलं, चटका बसला. चौथीला जाणाऱ्या पोराला पाहिलं, लहान भावाला चटका बसला. बापाचा हात धरला, सांगितलं बाबा आई देत नाही ना तुम्हाला 10 रुपयाला पैसे, मी सांगतो आईनं कुठं ठेवले. हात धरला चौथीला जाणारे पोर. सांगितलं बाबा या डब्यात का नाही आईनं जपून 100 रुपये ठेवलेले, का दाखवले असतील. अकराळेकर चौथीला जाणारे पोराला सुद्धा माहिती, माझ्या बापाला जर 100 रुपयाची लालूच दाखवली ना तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल. अरे मग चौथीला जाणार आहे पोराला करत रे. अरे आम्ही 40 झालो पण आम्हाला नाही लाजा वाटतो त्याच्याबद्दल. पूर्वीच्या काळी एखादा पोरगा पिऊन आला ना, शिवीगाळ करायला लागला ना, लोक म्हणायचे जाऊ दे रे, कुठं नादाला लागतात त्याच्यावाल्या. हल्लीच्या काळात एखादा पोरगा पिऊन आला, शिवीगाळ कर, मारतात धरून पोरं. काय कोणी कदर नाही करीत, किंमत नाही करत. मला त्याला विरोध नाही रे, पण कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या आईला, कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या बापाला पोरगा चौकात धरून मारलं म्हणून. गरीबी भोगणारी आई स्वयंपाक करत होती, ए आई लहान लेकरू पडत गेलं, लय मारलं बघ तुझ्या पोरला, चौकात धरून मारलं. तोंडातून रक्त आलं, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि सांगितलं देवा काय मला असा मुलगा दिला. रोज त्याच्याबद्दल वाईट बातमी येते. नसताय मला मुलगा दिला, मी वांज राहिली असते तर बरं झालं असतं. नाही आपल्या बापाला वाटवलंय कष्टानं कमवली, पण लेकरांना की श्रीमंती मातीत घातली. आपल्या बापाला कधी कष्टानं केलेलं कमवलेलं धन कधी पश्चाताप वाटू नये. आपल्या आईनं गरिबी दिवस काढलेली, वांज राहिली असते तर बरं झालं असं म्हणूनही कुठंतरी आम्ही सावधान झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मिळालं इनमेन आयुष्य, अल्पायुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहिला. फार कमी आयुष्य मिळालं आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही दादा. मग आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा यायचंच नाही ना. किती हो कळालं गड्या आपल्या नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला. यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असावं. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. कळालं गड्या आपल्या अकराळे गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला. यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. एवढं तरी पवित्र जीवन जगा दादा. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी आपल्याकडे तर श्रद्धेनं रडावा. नाही तर मग आपण जीवन जगायचं अकराळे करून आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. एवढं वाईट जीवन नाही जगायचं. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर तुम कोणी. बाईल म्हणजे बायकून, खर म्हणजे गाढव. बायकून आपल्याला गाढव म्हणावं, एवढं वाईट जीवन नाही जगायचं. आता तुम्हाला संत कधी घेऊन जातो गड्या. आपलं जीवन किती पवित्र असलं पाहिजे. ज्ञानोबा पंढरपुराला गेले, जगाच्या मालकाला विनंती केली, देवा आता समाधी घ्या वाटते. सगळे संत मुनी ऋषी मुनी एकादशी द्वादशी त्रयोदशी समाधीचा दिवस उजाडला. त्या गुरुजी स्वर थोडा स्वर शिवरंजनी वाजवा मस्त पाहिजे. शिवरंजनी समाधी सोहळ्याचा दिवस उगवला. आता ज्ञानोबारायला समाधी इकडे घेऊन जायचं, पण जगाच्या मालकाला समाधी आठवली ज्ञानोबारायची. ऐका ना आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असावं. ही संत चरित्र चाललं बरं ना. नुसतं संत चरित्र ऐकायचं नाही, आम्हाला इथून घेऊन जायचंय काहीतरी. कीर्तन तर रोजच ऐकतो ना मी, पण इथं संत चरित्र तर घरी घेऊन जायचंय ना काहीतरी आम्हाला. आता नुसता परिवार नव्हता रडत, प्रपंचातलं उदाहरण संताकडे चाललं बरं का ज्ञानोबारांकडे. आता नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही. अकराळेकर ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, आणि स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी आणि बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, ए रुक्मिणी मला रडा वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. हे रुक्मिणी मला रडा वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. आता मात्र माझ्या ज्ञानोबारांसारखा महात्मा होणार नाही परत. जगाच्या मालकांना रडावं,
ऐका गड ए रुक्मिणी ऐक रडण्याचं कारण धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टी नियाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भवनाची. रुक्मिणी जो करील याची यात्रा नामदेव महाराजांची भाषा बरं जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळे कुळे पवित्रा याची दर्शनी होती. हे रुक्मिणी अलंकापुरी शिवपीठ पूर्वी येते होते नीलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ येतेची पै केली. इंद्र यवनिया भूमीशी याग संपादिली अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून येथे त्रिवेणी गुप्ता असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटीचे मायादिशी ती प्रत्यक्ष जान पार्वती भवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी. हे रुक्मिणी ऐक रडण्याचं कारण पंढरीहून ये सोपी जनाची आरावया पापी कळी काळ कोपली कुपे नसले अलंकापुराशी. आता ऐका माया आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी स्वामी का रडता नामदेव महाराज म्हणतात. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत असं वर्णन ऐकलं अशी म्हणणारी रुक्मिणीच रडायला लागली. आईशी सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी आणि म्हणे धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला तू का रडते ग. ऐका ग नामदेव महाराजांचा पुरावा आहे मी का दंतकथेतला पुरावा नाही सांगा संतकथेतला पुरावा ना घरी घेऊन जा. विचारलं रुक्मिणी का रडते रडण्याचं कारण सांगतात रुक्मिणी आई साहेब स्वामी रडण्याचं एक कारण आहे काय माझ्या ज्ञानोबरायला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी त्या आईची कुस किती पवित्र असेल किती धन्य असेल म्हणून मला रडवा. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी आणि आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. जिथं जगाच्या मालकानं रडव काय जीवन असेल ना. आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला मला उत्तर द्यायला गाड्या दादा. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो दादा बोला की आणि रडव आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वाचा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीची वेळ जवळ आली तर निवृत्तीनाथ देवांच्या हृदयातून डोळ्यातून पाणी आलं हृदय भरून आलं. निवृत्ती देव मने करिता समाधान रडण्याचं कारण निवृत्तीनाथ देव सांगतात. ऐका नामदेव महाराजांची भाषा काय गुरु आणि शिष्याचं नातं पवित्र असेल. हल्लीच्या काळात आम्ही ज्या गुरुकडून 2 बोल शिकलो ना त्या गुरुजीलाच म्हणतो गुरुजी हा बोल असा नाही. अरे येडा तू शिकला त्या गुरुजीकडं. आम्ही 2 चाली एखाद्या गुरुकडे शिकलो तरी आम्ही गुरुजीलाच म्हणतो गुरुजी ती चाल अशी नाही हो. एखादी चाल एखाद्या महात्म्यानं शिकवली असेल ना आयुष्यभर त्याला कधी विसरू नका. एखाद्यानं तुम्हाला पळायचं शिकवलं असेल ना रनिंग करायचं तो आर्मी झाला असेल ना ज्यानं पळायला लावलं त्याला कधी विसरू नका. एखाद्या माऊलीनं तुम्हाला माळ घालायला लावली पंढरीची वारी करायला लावली ना ताई सासू सासरीची सेवा करायला लागली त्या माऊलीला कधी आयुष्यभर विसरू नका. तिच्या शब्दाला ताकद असते इथं कधी विसरायचं नाही हो. पण हल्लीच्या काळात अवघड झालं शिष्य गुरुला शिकवतो ती पात्रता नाही. गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं हे संत चरित्र सांगतं. विचारलं निवृत्ती का रडता रडण्याचं कारण सांगतात निवृत्तीनाथ. अमर्यादा कधी केली नाहीने शिष्य गुरु पण सिद्धी नेले म्हणावं. निवृत्तीनाथ देवाने ज्ञानोबराने माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नेवाला डावा. उशीर झालेला होता समाधीला पण भाग्यवानच ज्ञानोबरा. देवनिवृत्ती याने धरले जातो ज्ञानेश्वर बैसावया नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं. आता पुढचं चरित्र ऐका नामदेव महाराज म्हणतात किती गोड आहे. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर
नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला, समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. आता मात्र समाधीच्या जागेला शिळा लावली. ऐका मला हे नातं काय बरे दादांकडे घेऊन जायचं बरं. ऐका संत चरित्रात निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला, पण समाधीच्या जागेला शिळा लावली. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर आता तिन्ही भावंडांची अवस्था काय झाली. नामदेव महाराज म्हणतात सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी. आता माझा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर द्याल मला. कोण ते सोपान काका ज्ञानोबरायांचे? बोला हो. भाऊ होते ना, बंधू होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांगतं बरं आकराळेकर. आज का कथित कीर्तनात सांगावं लागतं आज सक्का भाऊ पक्का वैरी झालं रे. असे थोडे भाऊ राहिले आकराळेकर, भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघतो अरे बांधावर मारामारी झाले तर भाऊ मारून टाकला रे. काय कीर्तन ऐकतो आम्ही, संत चरित्र ऐकतो. असे काही भाऊ येते आज 10-10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता त्या नात्याला? यांच्याकडे एक नात आहे 10-10 वर्ष येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचंय माहिती आहे येईनीच्या नात्याला? त्याच्या दारात जाणार आणि नको जाऊ बाई तुला यमाच्या दारात जायचंय. हे ताई, 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या ना ताई, फार सुखाचा संवाद करून घ्या. आज झालेली भेट उद्या होईल का नाही काय सांगता येईल ताई. 2 जीवाचे मित्र भेटले, बोलून घ्या. 5 वर्ष झाले तुमचा मित्र बोलत नसाल ना, तुमच्या जवळून गाडी घेऊन जात असाल ना, त्याची गाडी थांबव, त्याचे पाय धरा. त्याला म्हणा अरे काय वैर धरतो याड्या, कोण्या जन्मात भेटवणारे परत इथं मरून गेलो का पुन्हा जन्मात भेटवणार आहे का? ते सोडून 2 जीवाचे मित्र भेटले तर बोलून घ्या. हल्लीच्या काळात लोकांना वेळ नाही राहिला. आपण म्हणावं रामभाऊ बोलावं 2 शब्द प्रेमाची, रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही, एवढा बिजी येतो. त्याच्या डोक्यात नाही एक दिवस मरण येणार आहे, मरायला वेळ नाही म्हणतो. दिंडोरीला गेला आणि रामभाऊच मी आला, आता कोणाशी बोलल तो? त्याचा स्टेटस ठेवा लागला भाव पूर्ण श्रद्धांजली. त्याला वेळ सुद्धा नव्हता बोलायला. 2 जीवाची माणसं भेटली ना, बोलून घ्या, संवाद करून घ्या. काय कोणाशी वैर ठेवू नका. अरे आपल्या भावाचं नातं असं असलं पाहिजे ना, आपल्या भावाच्या नात्याकडे पण समोरचा जळाला पाहिजे रे. हल्लीच्या काळात तसं नाही. भावाबद्दल दुसऱ्याला जाऊन सांगतो भावबंधाला, अरे भावबंधाला तेवढंच लागतं. काय या जगाचा एवढा लोड घेतो? या जगाने कोणाला 100% मार्क दिली म्हणून जग आपल्याला देणार आहे आकराळेकर? अरे आपल्या या जगाचा नेहमी आपल्या भावाच्या बैठकीत ही संत चरित्र सांगतो. आणि हे बघा दादा, मी सांगितलं ना संकटन कधी कोणावरील काय सांगता येत नाही. 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता. 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता. आणि लहान भावाचं पोरगं आजारी पडलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचल. शिवरंजन मला आवडतं रागे मस्त. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचल, नाही तर वाचणार नाही. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देणं. हे बघा दादा, पुढचा मुद्दा आहे का? तुम्ही मोठे कीर्तनकार बना, तुम्ही गायक बना, तुम्ही वादक बना, तुम्ही चांगले पुढारी बना, तुम्ही चांगले ब्रँड शेतकरी बना, नोकरी लागा, तुम्ही अधिकारी बना, तुमच्या कोणी शेल्प्या काढील. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना आकराळेकर, तर संकटात साथ देण्याकरता कोणी नसतं. आणि ज्यांना संकटात साथ दिलं ना गडेवर, तो खरा आपला सखा असतो बरं, तो मित्र असतो आपल्याला. मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे दे ना म्हणून, पण 10 वर्ष झाले तो माझ्याशी बोलत नाही. नका बोलू देऊ, मोठ्या भावाने विचार केला. पण लहान लेकरांनी काय केलं त्याशिवाल्या? त्याचं पोरगं वाचलं पाहिजे. सावकाराकडे गेला. सावकार, लहान भावाचं पोरगं मरणाच्या दारात येतो, 10 वर्ष झाली माझ्याशी बोलत नाही, नका बोलू देऊ. पण त्याच्या लेकरानं काय वाईट केलं? आज नाही ₹1,00,000 भरले तर उद्या त्याच्या उद्या प्रेताला पेटवावं लागल, मरल ते पोरगं आज रात्रीतून. सावकार रुपया नाही ठेवणार व्याजाचा. जुनी माणसं इमानदार होती बरं. टोपी काढली मस्तकच चरणावर ठेवलं. रुपया नाही ठेवणार व्याजाचा सावकार मी. जुनी माणसं इमानदार होती. हल्लीच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं आकराळेकर, आणि द्यायच्या टायमाला का तोंडाला पावता. तसा भंगार व्यवहार नव्हता जुन्या माणसाचा. सावकार रुपया नाही बुडवणार मी व्याजाचा तुमचा आला. सावकाराला दया आली, ₹1,00,000 दिले, दवाखान्यात जाऊन भरली. ऐका पटपट. पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. रात गेली, मोठ्या भावानं मुक्काम केला. सकाळ झाली, पोराचा बाप आला. डॉक्टर साहेब माझं पोरगं वाचत नाही. का रे? काय कोणी पैसे देणं मला? डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झालं बरं तुझ्या पोराकरता. जाय रे त्याचे पाय देव झाला तुझ्या पोराकरता. तू
आणि मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता, डोळ्यातून पाणी चालू होतं त्याच्यावर. माय लाख रुपये भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरं हसायला खेळायला बोलायला लागलं, जाय पाय धर, सांगा हो डॉक्टर साहेब माझ्या पोरा करता असं कोण देऊ म्हणून झालं. जाय समोर उभ्या कोपऱ्यात, त्याच्या खांद्यावर आठवून त्याचा चेहरा ओळख, मला त्याचं नाव पत्ता माहिती नाही, तो कुठला काय. चालत चालत गेला, जणू याला काय माहिती कोणी खांद्यावर हात ठेवला आणि 10 वर्ष धरलेली दुश्मनी त्या भावाचा चेहरा समोर दिसला. भावाला पाहिल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं, सांगितलं दादा 10 वर्ष झाले रे मी तुझ्याशी हा बोलत धरला. 10 वर्षाच्या काळात मी कोण्या पाहुण्या रावळ्याच्या घरी जर गेलो ना, तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. मग माझा भाऊ वाटे मी जगाला सांगितलं, पण आज कळलं दादा शेवटी भाऊच भावाला काम येतो म्हणून. माफ कर, 10 वर्ष झाली माफ कर. पाय धरण्याकरता गेला, मोठ्या भावाने सांगितलं अरे उठ, अरे जो माफ करतो तोच भाऊ असतो, जो माफ करेल तो का भाऊ असतो का रे. संत चरित्र आम्ही खरोखर ऐकत असाल ना तर भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतं. ज्ञानोबर आहे करता निवृत्तीनाथ देव रडत होते, सोपान काका रडत होते. ऐका का ताई, माझा प्रश्न आहे तुम्हाला. सोपान मुक्ताबाई कोण होते? मुक्ताबाई ज्ञानोबरायच्या. मग दिली असं ताई, ज्ञानोबरायसारखा भाऊ दिलेला असेल ना तर कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडण नका करत बसू. काय काय बहिणी नगाड भेटल्यात भावायला. इथं सासू-सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले उद्दम दिली त्या भाव जायला. मायबापाची सेवा करा, नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला काय भेटल सईटून. इथं आपल्या संपत्तीत आपल्या लेकराचा आयुष्य सुखानं जाईल का नाही सांगता येत नाही. भावाच्या स्टेडी डोळा ठेवून आपल्या लेकराचं सुखानं आयुष्य जाईल ताई. ध्यानात नका. अगं आपलं जरी लेकरू भावाचं जरी लेकरू, या संपत्तीपायी या सत्यपायी सोन्यासारखा भाऊ वाईट नका करू का. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊच नाही दिला ना ताई, तिला विचार भावाचं दुःख काय. अगं दीपोळीचा सण जर आला, ज्या बहिणीला भाऊच नाही ती वाट बघते, चुलत भाऊ मावस भाऊ येईल मला घ्यायला, सख्खे भाऊ येऊन घेऊन जातात बहिणीला. ती वाट पाहता पाहता नाही तिला कोणी घ्यायला. तिच्या डोळ्यातून पाणी आलं तेव्हा सांगते दावा मला जर सोन्यासारखा भाऊ असता तर मला घ्यायला आला असता ना. दिला असेल ज्ञानोबरायांसारखा भाऊ तर जपा. दिली असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण जपा. कधी कधी ज्ञानोबरायला राग आला तर मुक्ताबाईनं सावरावं, योगी पावन मनाचा साये. हा अशी मुक्ताबाई सारखी बहीण जपा, काय लागत नाही. अरे लोकांची मोलमजुरी करती पण भावाच्या दारात निघाली तर तशी जात नाही. 50 रुपयाचा भत्ता घेते, गरिबी तिची बिचारीची. गरिबीतलं प्रेम वेगळं असतं. भावाच्या दारात जाते, आरतीचं ताट घेते, नवस करते, पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होती म्हणते. दिली असेल ना मुक्त. इथं नाते जपण्या करता आलो. लय थोडा विषय ना, मग मिळालं हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही का हो महाराज. महाराज म्हणतात जन्मा आली बाळ त्याची वाट पाहे काळ. बाळ जन्माला आल्यापासून या काळाची वाट पाहणं सुरू आहे. मग एवढा धागे दृष्टांत देतात तुकोबरे अभंगाचं पहिलं चरण. या काळाचा सोसावा मूळचा, या काळाचा सोसावा मूळचा, किती या काळाचा वातावरण आहे असं मस्त पैकी. आणि बघा दादा, मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज, मी काय लोड घेत नाही कोणाला आवडू ना आवडू.
पण माझं येतो एकच, कारण मला कोणतरी विचारणार आहे मला, अरे मृत्यू लोकात गेला नुसता कीर्तनकारच झाला का, नुसता घेतच बसला का, काही ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मुक्ताबाई शिकवले नाही समाजाला, आम्हाला कोणीतरी विचारणार आहे ना. म्हणून मी सगळ्या आलेल्या मायबापाला सांगून दिले, बघा तुमच्या व्यासपीठावर आहे, वाटतं तुम्हाला हा 21 घेतो पैसे देतात, मला लोक देतात, पण तुमच्या पैशाचा मी गैरवापर करा या गादीवर सांगतो. काय नाही ठरवलंय बघ, 20 गुंठे जमीन घेतली, त्या 20 गुंठेमध्ये मस्तपैकी संत निवृत्तीनाथ देव, आदिशक्ती मुक्ताई, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, निवृत्तीनाथ देव, असं 5 संतांचं तुकोबा आहे असं मंदिर बांधायचं. याच्या पलीकडे काय करायचं नाही. तुमचं धन घेऊन मी थोडी वर जाणार आहे, इथंच आनंद घ्यायचा मस्तपैकी, आनंद घ्यायला. आणि एक समाजाची तळमळ काय हो, आज गावगाव भजने नाही राहिली, मौतीला भजने नाही राहिली, भजन करायला भजने राहिले नाही. इथं मी तर म्हणतो सगळे बाहेर गावचे दिसत्या, गावात भजने नाही राहिले अकराळेकर. आणि मग तुमच्या आशीर्वादाने एकच संकल्प केला, जसं आमच्या गुरुजींकडे आता 150 मुलं आहेत, एकदा टाळी वाजवा आमच्या गुरुजींकरता. नसतं म्हणजे तुम्ही तू लोकांचे सांगतो का माझं आहे त्यांच्याकडेची, माझं आहे त्यांच्याकडेची शिकायला. मी मग 4थी पोहून बाहेर टाकेली. आई बोलायची मला, अरे तुला काय दिले की देवाना, जाऊ दे. आईला सांगितलं जसं मला ज्ञानोबाराने सांभाळलं तसं त्याला निवृत्तीनाथ देव सांभाळतील. त्याच आश्रमामध्ये कमीत कमी 100 लेकराशी मस्त बघी सुखान अशी गुणवान झाली पाहिजे. हाच येतोय जा लोक जळू त्या गुणवान झाले तरी लोक चालतात. त्याला काय होतं, लोक मध्ये 2 तास मृदंग वाजवलं, 5,000 घेऊन गेला मोठ्या गाडीत घेऊन, तू एखादं बोल वाजून पाहिजे तुला काय गुदगुल्या होत्या. लोक म्हणजे 2 चाली म्हणजे 7,000 घेऊन गेले मोठ्या गाडीत, तू एक चाल म्हणून 1000 वाढवा घे भाऊ, काय होत नाही. मी सांगतो ना, मी तर ऐका अकराळेकर, मी रोज सांगतो, दिलात रे ज्ञानोबारांनी तुमच्या गावाला एखादा वादकासारखा जपा, दिला नाही एखादा गायकासारखा हिरा तो जपा, दिला एखादा कीर्तनकारासारखा हिरा जपा गावकरी. लागलं रे कोण्या गरीब असेल लेकरू मृदंग वाजवायला, त्याला पहिली कीर्तन ती चाल तुमच्या गावात वाजू द्या. लागलं कोण्या गरीब असेल लेकरू गायन करायला, त्याला पहिली कीर्तन ती चाल गावात म्हणू द्या. लागलं रे कोण्या गरीब असेल लेकरू कीर्तन करायला, त्याला पहिलं कीर्तन गावात करू द्या, कारण गावकरी त्याला गावात मान, त्याला जगात मान असतो, एवढं ध्यानात ठेवा. आपण म्हणावं एखाद्या कीर्तनकाराचं नाव सांगितलं ना, घ्यावं यांची तारीख, ते म्हणजे युट्यूबला नाही येते, युट्यूबला नाही त्याचं कीर्तन घेत नाही लोक, एवढे खतरनाक. अरे मग तो जर एवढा संघर्षानं मोठं होतो तो त्याच्या जीवनात भेटेल ना सगळं. तुम्ही तशी गुण कमवा, कलेवर प्रेम करा. आजही एवढे मोठे गुरुजी अजून गुरुजी म्हणून नाही, स्वतःला गुरुजी पदवी नाही लावली, अजून विद्यार्थी अवस्था आहे, वाटतं अजून शिकावं. अजून हे रात्र रात्र रियाज करतात नाही, हे रात्र रात्र रियाज केल्याचं फळ आहे, ते का फुकट थोडी भेटतं, फुकट नाही भेटत इकडं. रात्र रात्र रियाज करावा लागतो, गायनाचा असो मृदंगाचा असो, तेवढं प्रेम करावा लागतो. 20-20, 25-25, 30-30 हजार रुपयाचा मृदंग असो, किती महागाचा घेतला तर त्याला रियाज ही साधना आहे दादा. साधनेशिवाय माणूस मोठा नाही होत, त्याला प्रेम करावं लागतं ना. मग ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात, किती या काळाचा सोसावा वळसा. एक दृष्टांत शेवेला पूर्ण करा, फक्त काळ कसा आपल्या टपलेला आहे एवढं सांगतो, शेवेला पूर्ण करा देतो. हा जुन्या काळामध्ये ब्राह्मण होते, त्यांना लोक आदरानं गुरुजी म्हणायचे. काय म्हणायचे? फार अभ्यासक होते, पण जवळच राजाची नगरी होती. लागला सरीसा पाठोपाठी सांगतो बरं का, काळ आपल्या कसा पाठी मागायला लागलेला एवढं सांगतो बस, म्हणजे बाकीचं लक्ष दिलं आपल्याला सगळं. आता त्या दादांना म्हणा फक्त थोडं बोलू नका, त्यांच्यावर लयच गप्पा चालल्या. काय राहतं दादा, तिकडली ही पाहिलं का ही मनस्थिती बिघडून जाते माणसाची, महाराजाची. मग कधी कधी लोक म्हणतात कीर्तन पडलं बा, तसं काय पडू देणार नाही मी, काय डिले होऊ देणार नाही, तसं काय टेन्शन घेऊ नका, पण थोडं फक्त ऐका बा माझी विनंती आहे. हे बघा, या जुन्या माणसाने कीर्तन त्यांना लय गरज, पण ती अशी टपारे हाणून राहिली, त्याला काही केलं मिळ लागा ना त्यांना. ऐका रे दादा, चला. राजाची नगरी होती, गुरुजीला असं वाटलं भरपूर अभ्यास आहे, आपण हा अभ्यास प्रजेला सांगू. राजाला सांगून राजा आपल्याला थोडंसं मानधन दिला, आपलं जीवन आनंदात चालेल. निघाले चालले गुरुजी, जंगल लागलं जंगल, आणि गुरुजींच्या पुढे एक सदग्रस्त चालू होता, आणि अचानक घोड्याचा टापाचा आवाज यायला लागला. कशाचा? कशाचा माय? म्हणून गुरुजीनं पाठीमाग ओढून पाहिलं, या असा आवाज यायला लागला बघ. आवाज यायला लागला म्हणून पाहिलं तर नुसती धुळं दिसत होती सभापती डोळ्याला. मग गुरुजीने विचार केला, काही वेगानं घोडा येतोय,
समोरच्या माणसाला सांगावं, ए राजा, काही वेगळा घोडा येतो तू रस्त्याच्या काय बाजूला हो, असं वळून सांगणार गुरुजी. तेवढ्यात घोडा काही क्षणात गुरुजीच्या पुढे गेला आणि त्याचा वाघ झाला. काय झाला ध्यानात ठेवा बरं का, मी सगळं विचारणार आहे, सिद्धांताकरता सगळं विचारणार आहे. घोड्याचा काय झाला, वाघ झाला. गुरुजीचं लक्ष होतं वाघ जाईल कोण्या दिशेला. समोर माणूस चाललेला होता, वाघ चालत चालत गेला आणि त्या माणसाला खाऊन टाकलं, संपला. पण आता गुरुजीचं लक्ष होतं तो कोण्या दिशेला जाईल म्हणून. तो गुरुजीकडेच फिरला. गुरुजीकडे फिरल्याबरोबर गुरुजीला तर उलटा घाम सुटला बा. आता काय होईल, तो आला आणि गुरुजी पुढे नतमस्तक झाला आणि त्याचा काळकुट्ट माणूस झाला. काय झाला, मग आता गुरुजीचा प्रश्न होता, ए कोण आहे तू? गुरुजी मला काळ म्हणतात. काळ काय कोण कोण म्हणतात? काळाचा आणि गुरुजीचा संवाद सुरू झाला. गुरुजी मला काळ म्हणतात. असं अरे पण तू आत्ता घोडा होता ना, आधी काय होता? घोड्याचा काय झाला, वा. गुरुजी त्या समोरच्याचा विषय संपलेलो, तुम्ही त्याला घेण्याकरता आलेलो होतो. म्हणले असं. मग आता गुरुजीने म्हणायला पाहिलं ना, मला कधी घेऊन जाणार? पण मरण कोणाला आवडतं का? जुने कीर्तनकार सांगायचे विनोदाने. एक महाराजांनी सांगितलं, म्हणजे 6 दिवसात या गावातले सगळे लोक मरून जा आणि 7 दिवसात जायचे बरं का, 8वा वार नाही आपल्याला. सगळ्यांना ध्यानात घ्या. पण ती मावशी हसायला लागली, ती म्हातारी हसायला लागली. ती पाया पडायला आली. मग महाराजांनी विचारलं, का ग मावशी, मी सांगितलं 7 दिवसातले या गावातले सगळे लोक मरून जाणार आणि तू हसत होती. ते म्हणे, बाबा हसण्याचं एकच कारण आहे. काय म्हणे, मी अकराळ्याची नव्हती. म्हणली मग मी दिंडोरीची. अगं तू पुढली असली तर जावं लागल ना. मरण कोणाला आवडत नाही ना, मरण कोणाला आवडत नाही. मग गुरुजीने म्हणायला पाहिलं होतं ना, तुम्हाला कधी घ्यायला? नाही 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 नाही, मला घेऊन जाणार असं नाही. म्हणले, तू कधी येणार आहे मला घ्यायला? म्हणले, आज तर तुमच्या चिठ्ठीत नावच नाही. मला सकाळी यादी मिळत असते, मी बरोबर दिंडोरीला उतरतो. दिंडोरी, तळेगाव, वाया मस्त अकराळे, 10व्या मैलाहून नाशिक आणि परत दिंडोरी, असं माझा प्रवास असतो म्हणजे रोजचा. आज तर काय तुमचं यादीत नाव नाही म्हटली. पण गुरुजी जाता जाता एक सल्ला देऊन जातो म्हणे, तुम्हाला ऐका बरं का, मी सांगतोय. लागला सरीचा पाठोपाठी, काळ आपल्या कसा पाठीमागे लागलेला आहे. गुरुजी सल्ला देऊन जातो. काय गुरुजी, तुम्हाला फक्त पाण्यापासून धोका आहे असं म्हणलं, ते गायब झालं. पाण्यापासून काय? आता धोका म्हणल्यावर गुरुजीला टेन्शन वाढलं. गुरुजीला तीर्थयात्रेला जायचं होतं असं म्हणत होतं, पण त्याने बंद केलं. पाण्यापासून काय? बरं, तीर्थयात्रेला गेले नुसत्या नद्या समुद्रच लागत होतो. पाण्यापासून काय? आता धोका पा कसा झाला, निर्माण किती झाला. रात झोपले गुरुजी, सकाळी उठले ना आंघोळीची वेळ झाली. संबंध कशा झाला, आंघोळ करायची ना. आता 5 बकेट लागायच्या गुरुजीला पाण्याच्या. किती किती किती, एका बाटलीत आंघोळ करायला लागलं गुरुजी. आता ती सुनीताबाई होती म्हणून बघा नाशिकमध्ये, प्रियताईला, ती कोरोनाच्या काळात अगणवता, ती एका बाटलीत आंघोळ घालायची. 3,500-4 हजार रुपये घ्यायची ती. आज इथं पैशाची ती परसच होती ज्वाली. परस इकडे नव्हती तिची, इथं होती. एका बाटलीत आंघोळ. बरं, गुरुजी जेवायला बसले. धाकच झाला ना पाणी म्हणले, काळानं सांगितले म्हणले. 5 ग्लास लागायचे गुरुजीला पाणी पिण्याकरता, पण आता चमच्यानं पाणी प्यायला आली गुरुजी. धाक पडला. मग घडलं असं, आता जवळच राजाची नगरी, लग्नाच्या वयात आलेली मुलगी राजे साहेबांची, ती लग्नाची पत्रिका काढली. पहा बरं का, सिद्धांत करता दृष्टांत चालला. गुरुजीने सांगितलं, राजाने सांगितलं, गुरुजी तुम्हाला 2 लाख रुपये देतो लग्न लावायचे. किती 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 2 लाख रुपये देतो, फक्त माझ्या मुलीच्या लग्नाला यायचं. येतो ना, येतो ना. गुरुजीने सांगितलं, कुठे यायचं काय नाही. म्हणले, नाशिक जवळ एक गोदावरी नावाची गंगाला. गंगा गंगा, ओ राजे साहेब, तुम्ही 10 लाख दिले तरी तुमच्या पोरीच्या लग्नाला येत नाही मी. का? अहो गुरुजी, मला काळानं सांगितले की मी पाण्याजवळ गेलो की मला मरण. असं आता राजा बोले, राजाने सांगितलं, काळजी कशाला का, आपण उड्डाण पूल बोलू ना. हा म्हणले, मग ते जमल सगळं. असं सगळं निघाले वराडी. पूर्वीचा काळ, ते काय आताच्या काळात वरड नव्हतं. आताच्या काळात वरड म्हणजे पक्क बांबिवल. वर्षश्राद्धाचं कीर्तन आटपणार तरी लग्न धरणार. फक्त त्याच्या डोक्यात असतं, नवरदेव नवरी गेटमध्ये गेली असतील, तो भले एखाद्या धडकीला जाताना, पण लग्न धरणार घडी. हा, आपलं धड फक्त गाडी होई मना कधी तरी. त्या काळातलं वरड गाडी बैलाचा काळ. निघाले असे मस्त चालले, मस्त गाडी बैला गाळा घालून. ते घडलं असं का, जवळजवळ दिंडोरी जवळ गेलं वराडानं, झाला मुक्काम. तिथंच मुक्काम झाला आणि त्या नगरीमध्ये राजा राहत होता आणि त्या राजानं नवस केलेलं होतं आणि त्याचा नवस पूर्ण झालेला होता. आणि त्याला हत्तीच्या वाजने एवढं सोनं ब्राह्मणाला दान करायचं होतं. कोणाला? मग त्या गुरुजीला कळलं आपल्या गावामध्ये ब्राह्मणाचा मुक्काम झालाय. मग प्रधानजीला सांगितलं, जाय राजाला सांग, आपल्या गुरुजीला सांग, आमच्या राजाने नवस केलेला आहे, हत्तीच्या वाजने एवढं सोनं देणार. किती 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 पहा बरं का, लागला सरीचा पाठोपाठी सांगतो. जवळ आला आता बरं का, दृष्टांत संपत आला. सिद्धांतवर यायचं आपल्याला.
गेला ते प्रधानजी. गुरुजी राम 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 राम. आमच्या राजानं नवस केलेलं आहे, नवस पूर्ण झालेला आहे. हत्तीच्या वजन एवढं सोनं देणार आहे. गुरुजीचे डोळेच पांढरे झाले. 2 लाख घे परत हत्तीच्या वजन एवढं सोनं. सांग तुझ्या राजाला येतो म्हणून. ए पण थांब, कुठं यायचं हे नाही सांगितलं. तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर मग नदीवर यावं लागेल. नदीवर नदीवर म्हणले सांगितलं 10 हत्तीच्या वजनाचं सोनं दिलं तरी येणार नाही. जा सांग तुझ्या राजाला. गेलं ते प्रधानजी. गुरुजी राम येत नाही ते राजे साहेब. आता राजाच गेला. चला पटकन. ओ गुरुजी राम 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 राम. अहो मी नवस केलेलं, नवस पूर्ण झालेलं. मला हत्तीच्या वजन एवढं सोनं दान करायचं. येतो म्हणले. अहो तुमचा नंगाट म्हणले तो प्रधान. मी येणार होतो. तू म्हणे तुम्हाला घ्यायचं असेल तर नदीवर आला. राजे तुम्हाला माहिती आहे की मी जर आज नदीवर आला तुम्ही कायमचाच नदीवर जाईल. अहो तुम्ही पाण्याजवळ येऊच नका ना. मग मला जे सोनं दान करायची त्याची काही प्रक्रिया काय. मला आधी नाव पाण्यात घालावं लागेल. नाव पाण्यात घातली त्याच्यात हाती चढवावं लागेल. हातीच्या नावानं म्हणजे वजनानं जेवढी नाव दबेल तिथं काय करावं लागेल. नाव इथून हाती उतरावं लागेल. आणि मग मला हा गुरुजी म्हणजे करे आलेच गुरुजी नदीवर. येईल तुमच्या लक्षात आता पुढं. गुरुजी नदीवाला सगळं मोजमाप झाला सांगितलं. गुरुजी थोडंसं पाण्याजवळ या. नाही आम्हाला पाण्यापासून धोका. अहो गुरुजी काळजी कशाला करत. सैन्यबळ कमी आहे का. या बाजूनं म्हणजे इथं कमी आहे आपल्याकडं. या बाजूनं 100 ह्या बाजून 200 सैनिक. हा म्हटलं येतो गुरुजी. आलेच गुरुजी. पाण्यात आले ना. आता राजा सोनं काय करणार होतं. बोला. राजा सोनं दान करणार. तेवढ्यात गुरुजीचा हात धरला आणि त्याचा काळकुट्ट माणूस झाला. आणि मग तो काळ म्हणे गुरुजी राम राम. ते गुरुजी म्हणे अरे आता तू राजा होता ना मग काळ झाला कसा. आता सिद्धांत करतात पहा बरं का सगळं. गुरुजी आपली पहिली भेट झाली होती म्हणे. कुठं म्हणे जंगलात. मग पहिल्यांदा काय होतो. कोण होता. गेलं मागेत घोडा सगळं. घोडा. गुरुजी मी घोड्याचा काय झालो. बोला वाघ झालो. मी वाघाचा काय झालो. मग गुरुजी मला घोडाही होता येत, मला वाघही होता येत. मग मला राजा होणं मागे का हो गुरुजी. लागला सरिसा पाठोबा. किती या काळाचा सोसावा वळ. 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 लागला सरिसा पाठोबा. लागला सरिसा पाठोबा. काळ जर यदा कदाचित आपल्या पाठीमाग लागलेल्या तर मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी. काय संधी आहे. लक्ष 84 शिखरा सोगबण. 84 शिखरा सोगबण. 84 शिखरा सोडवा. रिगाया शरण पांडुरंगा. रिगाया शरण पांडुरंगा. 84 शिखरा सोगबण. लिखाया शरण पांडुरंगा. लिखाया शरण पांडुरंगा. 84 शिखरा सोडवा. 84 शिखरा विठोबार कुमारे. हरे विठोबार कुमारे. चला दोन्ही भाऊ चला. हरी जय जय कुमार कुमार. शिवनाथ भाऊ संजय भाऊ चला. हरी हरी जय जय कुमार कुमार. हरी जय जय विठोबार कुमार. टाळी टाळी. टाळी वाजवा. टाळी बसलेली बहुत बढिया. चला पटकन. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. हरे विठोबार कुमार. जय
184ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगाती मरती उपजते सवेची ती तुका मनी माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटली 184ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंग. ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या साधू संतांच्या नामाचा जप करायचा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे तुका म्हणे पापी जाती संताची अजबे करावरी हात मस्तपैकी टाळी वाजूया. सुंदर संतांच्या नामाचा जप करूया. मस्त निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीचा पाठोपाठी 184ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा. आलोय आपण आदरणीय कारभारी दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्र जाता जाता एकच विनंती. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, गुरु करायचं नाही, अनुभवायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका स्थापाटी राग. श्री गुरुच्या कृपेनं आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळार दही कनवळा वैष्णव. आपल्या जीवनामध्ये भजन साधना असावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. पण महाराज म्हणतात भजन असं गुढ करा की अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदेतेही त्याने वंदे केली. अजामेळ बिल्लीने दारिली कुंडनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. बस त्या भजनाच्या जोरावरती जाता जाता आदरणीय आमच्या शाईनाथ भाऊनी आदरणीय आमच्या दिलीप भाऊनी अत्यंत सुंदर असं या परिवारानं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मृदंग सेवक आदरणीय आमचे विकासजी महाराज बेलुकर असतील, आदरणीय आमचे रोहिदास भाऊ असतील, आदरणीय आमचे मिलिंद महाराज असतील, माऊली महाराज असतील, सगळी लाखलगावकर गंगा पारळीकर भजीमराज या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आता गुरुजींची भैरवी होईल आणि आपण सुंदर अशा जेवणाच्या भैरवीकडे जाणार आहे. मस्त बघ छान कीर्तन भैरवी झाली का जेवणाच्या भैरवीकडे जायचं.